काय करतेस तू? काही करते. हे कोणी दिलं तुला? माझी बाळा. बिर्याणी पुलाव मिक्स. हे कॅरेट आणि कॉलीफ्लॉवर वगैरे कापलेलं पावभाजी बनवतेस की काय? अरे पुलाव बनवते. वाव. कर आवाज कसा येतो. पूजाची मान दुखायला लागली सकाळपासून. ऍक्च्युली रात्री ती रुसून बाहेर झोपलेली आणि बाहेर झोपली तर झोपली. तिला मी परत आतमध्ये बोलवलं बेडरूम मध्ये झोपायला, पण ती झोपलेली कशावरती? लोड वरती. लोड घेऊन झोपलेली. आणि सकाळी उठल्यापासून म्हणजे तिची मान दुखायला चालू आहे. रात्रीच दुखत असेल, पण तेवढं रात्री झोपेत जाणवलं नसेल ना. ठीक आहे. मी काय रुसून बिसून नव्हती झोपलेली. तू रुसूनच झोपलेली, मला चांगला माहितीये. ठीक आहे, अरे असं रुसून का झोपले. वाटतं तुला की मी रुसून नाही मला माहितीये, समजतं मला. तर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. आता सकाळपासून आपण ह्याला झेंडू बाम लावून, टायगर बाम लावून पण ह्याला मस्तपैकी मसाज केले, चोळलंय. बट काय हे बोलणार आहे तू? काय बोलणार आहे? काय? मला काय बोलणार आहे? दादा. हा मग हे काय? दादा. हा पिपण लावलं. हा बुगुनी पण लावलं आणि इथे चोळून पण त्याचं ते थोडस पहिल्यापेक्षा तरी बेटर आहे अरे सकाळपासून. काय वाढतच चाललं ते, समजतच नाही कुठून आता दुखायला अशी मान होतच नाहीये. सगळं तुझ्यामुळे झालं. का मी काय केलं? लोडवर नसती झोपली ना तर नसतं झालं हे. मग कोण बोललो झोपायला? तुझ्यामुळे झालं तर. म्हणजे बोललो की नाही, तू लुसूनच झोपली होती. नाही तर तू राहू दे, तू मला सांग, मी करतो. तू बस खुर्चीवरती. हा हेल्प पाहिजे काय माझी? काय हेल्प कर, मी करते, जातो मग. काय help? होय, मग मला त्रास देऊ नको. तिची हेल्प कर, तिने काय काम सांगितलं तर. समजलं? नको, तू बाहेर जा भाई, तू बाहेर जा. तुम्ही दोघंही बाहेर जा, तुम्ही नका. बघूया हा पुलाव कसा होतोय. व्हेज पुलाव असणार आहे ना. अरे आज वेनसडे ना, मग व्हेज का बनतंय? अरे काय आता आणायला जायला पण होत नाही. गप्प. अरे मग अंड्याचं बनव. आ, आता नको, नंतर माझं झालं का तू कर मग दे. मला. नाही. तिथे लागलं ना तुला, कुठे लागलं? मला कुठेतरी लागलेलं काय माहिती. तू एक काम कर, उठ. सो तिच्या मानाने रोल कर, दाब त्याला. दाब. अंडा सोलताना कसं करतो? अंडा जमिनीवरती फिरवतो हात ठेवून, तसं फिरव. हा शाबाश. आता वरती घेऊन जा, मानेवरती, कानाच्या इकडे. हा तसं फिरव, खालून वरती फिरव. शाबाश. अरे बेटा, लागलेलं ते बरं पण झालं. ठीक आहे, नाही झालं. बरं झालं बेटा. नाही. कुठेच नाहीये बघ, बरं झालं. कुठे? इथं गुडघ्याला लागलेलं, पण ठीक आहे, इट्स ओके, आय एम फाईन. नाही झालं. काय पूजा, काय जोरात ओरडलीस यार. शिट गॅस. पण ते ओ माय गॉड काय होतं पागल, मला वाटलं काय. तुम्ही बोलत होते गॅस संपणार आहे आता. काय आहे ना. थांब बघ, थांब. अरे हा फास्ट वर गॅस चालतोय, एवढा स्लो. अरे बाप रे, जेवण बनवता संपला गॅस. आता काय करायचं? हाय माझ्याकडे भेटते. काय तुझ्याकडे पैसे आहेत? हा. काय करणार त्या पैशांचं? हाय ना. जा गॅसवाल्याला बोलव, तुझ्या फोननी फोन कर लवकर. आता रे आपलं इंडक्शन कुकर असतं आपल्याकडे, तर आता ते स्पेअर मध्ये वापरायला काढू शकलो असतो आपण. ते बघ, ते बघ. अरे यार, अरे यार, गेला. नाहीच बेटर आहे. शिट्स. तसं पण दुपारच्या वेळेस येतात ना खाली गॅस वाले. आज दिसले की त्यांना रिक्वेस्ट करून बघू, देतील का. नाही देणार ना आता तर ते बघून पळून जातील लांबूनच की नाही बाबा. बघू, ट्राय मारून बघू होतंय का. केला बुक त्या दिवशी, काही गेल्या हफ्त्यामध्ये ना, गेल्या वीक अगोदर मी बोलली तर बघूया ट्राय होतंय का बघूया. आणि रात्रीचं जस्ट ते बुक करायला गेले आणि झाला पण. पण दुसऱ्या दिवशी गॅस आपला चालू आहे म्हणून ते कॅन्सल केलं. मी बोलली. काय बोलली? तो बोलला नाही. तो नाही बोलला? नाही. का रे?
शॉर्टेज आहे हा काय? टोटेस शॉर्टेज टोटेस जपून वापरायचंय. हा काय करायचंय? हा बघ बोल. जपून वापरायचंय. तर पण वाटपा ओके तर काय कलर ते सोडा तुम्ही. चला. अरे बघा बिचारी पूजा हे सगळं छान सुगंध आहे. बट एक खरं बोलू तुम्हाला हे सगळं ठीक आहे चालतं होईल. गॅसचं होईल ते गॅसवर येईल नाही तर दुसरा पण ऑप्शन येईल. हे फ्रीज मध्ये ठेवून उद्या वापरण्यात येईल. बट ते झाड जे त्यांनी लावलंय मनी प्लांट किचन मध्ये त्यांनी ऍक्च्युली छान लुक आहे. एनहान्स होते किचनचा लुक. आफ्टर 25 days फ्रॉम द लास्ट बुकिंग. काय 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 शीट मी त्या दिवशी बुक केलंय ना, मग त्याच्यानंतर तू दाखवते नोटिफिकेशन. तेव्हा बुकिंग रिजेक्टेड अलाउड ओनली आफ्टर 25 days फ्रॉम द लास्ट बुकिंग. कारण का त्या लास्ट वीक मध्ये बुक केलाय ना, तर त्यांना असं वाटतं की मी बुक केलाय तो. पटकन एजन्सी मध्ये जाऊया. जाऊन तू ये ना. आता एकदा या नंबरवरती आपण HP anytime. We are grateful for giving us the opportunity to तिला तो कट झालं. OTP आला म्हणजे बुक झालंय. त्याच्या फोनवरती फक्त मिस कॉल द्यायचा होता आणि त्याचा OTP आलाय. बट काय कन्फर्मेशन आलं हॅज बीन बुक्ड वगैरे काय मला मेसेज वाचू दे ना. HP गॅस बुकिंग कन्फर्मेशन नंबर 1/4 एप्रिल बायोमेट्रिक. चल झालं वाटतं. बुक झाला. बुक झाला. अरे वा बरं. आता कुठे जायचं नाहीये. झालं गॅस बुक झाला का? जाऊन येऊ मी सेफ साईड. कशाला झाला. विचारपूस करून येतो ना Last झाला time का. पण असंच केला होता बुक. आता थोड्या वेळाने मेसेज येऊन तेव्हा पण मला 2:30 वाजता बुक केला होता. दुपारच त्याच टायमिंगला मी बाहेर गेलो आणि सिलेंडर आलेला घरी आहे ना. दुसऱ्या दिवशी तू बाहेर गेला होता. आदल्या दिवशी संपला होता. म्हणजे हे उद्या येणार. हा. खाली येऊ द्या फक्त सिलेंडर वाल्यांना. मी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करतो. दिसत पण नाही तर रोज या टायमिंगला गाडी उभी असते. नशीब म्हटलं तुमच्यासाठी पराठे तरी बनवले होते. तेवढं खाऊन पोट तरी भरलेलं आहे. आत्ताच तिला आहे डाळ भात तिला आहे. मी एक्स्ट्रा आपल्यासाठी आता बनवत होती तो भात. ठीक आहे मी मॅगी बनवतो. काय कुठून बनवणार मॅगी? गॅसच गेलाय. नको तो आलाय तो फीचर. हा. ते मी चेकमार्क केलंय. टाइमलाईन म्हणजे ऑटोमॅटिक टाइमलाईन म्हणजे कोणत्या टाइमलाईनला कोणतं वाक्य किंवा काय चालू आहे हा, ते. येतंय ते. किंवा बाहेर पडलो त्याचा टाइमलाईन. काय फूड ट्राय केलं त्याचं टाइमलाईन. हे का? चालू झालं ते स्क्रिप्ट. हा. बेस्ट आहे. एवढं मोठं आहे. ट्रान्स्क्रिप्ट आणि टाइमलाईन. युट्यूब आहे भाई. युट्यूब इज ग्रोईंग. म्हटलो होतं इंडक्शन घे. एक इंडक्शन घेऊ कुकरचा. आज तो असा एमर्जन्सी कामी आला असता. मला झूम करून आवाज आला म्हणजे कोणाच्या फोन मध्ये काहीतरी ऑर्डर झालंय झोमॅटोवरून. मला भूक लागली यार. तुम्ही दोघांनी उठलात आणि पराठा खाल्ला, चहा पियाला, तर जेवण बनवती. ते काय आहे आता कसं? आवाज कमी कर बेटा टीव्हीचा. बाकी गोष्ट बघा LPGचा शॉर्टेज म्हणजे शॉर्टेज नाही जपून वापरायचं आहे. पेट्रोल हे ते सगळं आता लोक दाबून झोमॅटो आणि स्विगी सगळं वापरणार. तर स्विगीची तर माझ्याकडून चुकी झाली. त्याचा IPO आलेला तेव्हा मी त्याला भरभरून घेतले पाहिजे होते स्टॉक्स पण तेव्हा नाही मी केलं. बट झोमॅटोचं मी खूप अगोदर घेतलेला तेव्हा मला 80 रुपीज 81च्या आसपास पडलेलं. आता त्यांची प्राइस काय पूजा? काल ते क्लोज झाले 238.5 वरती. 80 वरून 238. आज 229. हा ठीक आहे. ते वर खाली होईल. 229 वरती क्लोज झालंय काल. आणि चला 230 पकडू आपण. कमीत कमी 233 दाखवते येते. बट 230-236 पर्यंत कदाचित आज क्लोज होईल. बट हा माझा एक चांगला डिसिजन होता झोमॅटोचा. तेव्हा मी असं स्लाइटली हे केलेलं की म्हणजे आता त्याचा स्कोप वाढत होता की ते हळूहळू ग्रो करेल. आता आलंय की बंद गॅस मध्ये काय चालू आहे. राधे भैया न्यू टेक्निक. काय कसली टेक्निक? तांदळाची भेळ बनवते की काय?
ला 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 ला. आता काय झालं हिच्यासोबत माहित नाही. बंद गॅस मध्ये जेवण बनवायला लागली माझी बायको. ये प्यार में क्यों मला तू वेडी होता समजतोयस ना? है. झोमॅटो आणि माझी स्वतः काम केलेली कंपनी ह्यांच्याकडून मला इतकं छान छान रिटर्न्स भेटत आहे ना, इतकं छान छान होतंय की आय एम हॅपी. बस येत्या काही दिवसांमध्ये मला थोडंसं हे आहे, इफ द वॉर ग्लोज प्रॉपर ग्लोबली. आय डोंट वॉन्ट टू डिस्कस इट बिकॉज इट्स नॉट गुड डिस्कसिंग ऑल दिस थिंग्स ओव्हर सोशल मीडिया. कुणामध्ये काय पॅनिक होऊ नये म्हणून. बट राईट टाईमला मी त्याला विड्रॉ करणार द थिंग की त्याच्यामध्ये चुकलं नाही पाहिजे. काय झालं बनलं हे तू खा. जे झोमॅटोवरून मागवलंय ते आम्ही कसं बसं खाऊ. ठीक आहे. गॅस येण्याचं तुला आशा आहे की गॅस येईल आणि मग ते चालू करशील. बघूया पूजाचं होतंय का ते पूर्ण. आणि आज गॅस गाडा झाला नाही. अरे ते मॅरिनेट करून ठेवते ते कळलं. मग मी नंतर बघते. आलं तर मग आलं तर ठीक, नाही तर मग कोणाच्या तरी हा हा घरात हा. जाऊ. हो आपल्या गॅस बनून झाला ना. हो ना बेटा. आणि त्यांचं जे कोण आहे ना हे सगळं मॅनेजिंग, त्यांची फायनान्स टीम, त्यांचं जे पण क्रिएटिव्ह आहेत ते इतकं डोकं लावतात ना झोमॅटोवाले. विचार करा आता 1 रुपयामध्ये ते 3 महिन्याची मेंबरशिप वाढवण्याचा ऑफर करतात. का कोणी नाही घेणार 1 रुपयामध्ये गोल्डची मेंबरशिप. ओके ऑफकोर्स करतील. आणि काही जर खायचं मन झालं तर आपल्या डोक्यात हेच येईल की अरे माझ्याकडे मेंबरशिप आहे, चल मी त्याच्यावरूनच मागवतो. आता पूजा पण गेलेली जसं झोमॅटोवरती आणि तिथे तिला पूजाकडे नाही. पूजा माझे सगळे जेवढे पण आहेत ना लॉग इन्स हे ते सगळे ॲमेझॉन, झोमॅटो, स्विगी सगळ्यांचे सबस्क्रिप्शन माझ्याकडेच आहे. त्या बाईने का घेतलं सबस्क्रिप्शन? 1 रुपयामध्ये गोल्ड भेटतंय 3 महिन्याचं म्हणून, जे की ऐरवी 90 रुपये, 120, कधी 30 रुपयाला होतं, कधी 60 रुपयाला. बट नाव दे आर गिव्हिंग इट फॉर 1 रुपीज. वाय? बिकॉज दे वॉन्ट पीपल टू गेट कनेक्टेड. जितके लोक अजून हे होतील तितकं अजून त्याचा व्हॅल्यू वाढणार. अँड दे आर डुईंग गुड सर्व्हिसेस. प्रॉपर ह्यालाच बोलतात गरम लोहा गरम आहे तब तक हातोडा, लोखंड गरम आहे तोपर्यंत हातोडा मारणं. काय बोलतात ते कहावतचं नाव विसरलो मी. लोहा गरम आहे हातोडा मार दो, काहीतरी आहे ती कहावत. हे पण चांगल्या पद्धतीने सर्व्हिस पण भेटणार आहे. आता मेन गरज पण आहे, डिमांड पण आहे जेवणाची घर बसून ऑफिसमधून. बिकॉज ऑलमोस्ट ठेले बंद होतात आहे गॅसच्या ह्याच्यामुळे. त्यांना ह्याच्यातून बिझनेस कसा वाढवायचा आहे, कशी अजून सर्व्हिस प्रोव्हाइड. ऑफकोर्स ते त्याच्यावरती पण भर देतील डिलिव्हरी बॉयजवरती, पण त्यांना पण काय काय पर्क्स देतील, फॉर शुअर देतील. कारण की डिलिव्हरी बॉयज पण त्यांचं फ्यूल वापरून हे करणार आहेत. झाड किती छान बाहेर गेलंय. तुझ्या तू असं भयानक आवाज येतेस ना, घाबरायला होतं. हा काय पार्सल आलं. गोष्टी बोलायला कशी शिकली पोरगी. पार्सल काल तर बोलते ऑलरेडी तू चहा पिलेला ना, म्हणजे हे ऑलरेडी पार्सल हे छोट्या छोट्या कीवर्ड्स ती ऐकून ऐकून शिकती आहे. आणि मम्मानी काय मागवलंय? झोमॅटोचा गेम आहे. ओ पूजा द गेमर. यू आर बॉलिंग नाव. अच्छा दोघांनी सेम नंबर केला की आउट? आउट केला. वो बोल्ड आउट. पूजा जिंकली. पूजाने बोल्ड केला. शाबाश. मम्मा मला पण गेले होते. वो परत एकदा बोल्ड. अरे वा पूजा, शाबाश यार पूजा. 8 रन्स. वो पूजा जिंकली मॅच. आता मला पण गेले होते. काय भेटलं? काय 500 रुपीज डेली रिवॉर्ड. 50 रन केल्यावरती मला स्मार्ट वॉच भेटणार. पण तुझ्या बर्थडेला तर मी घेणार आहे तसं. नाही या का? तू आठव मी डीमार्ट मध्ये पण तुला काहीतरी म्हणाले होते. काय म्हणाले होते? तुला पण माझ्यावर मला नाही, मम्माचा बर्थडे आहे बेटा थोड्या दिवसांमध्ये, तर मम्माला वॉच नको घ्यायला आपल्याला. इन 13 days. माझा किती लुबाचा बर्थडे 4th ऑक्टोबर. तर डिनरचं पण सोय झाली ते.
सॉस एवढे दिले, सॉस घरात नाही तो वापरतच नाही. पण हा नको, चिली सॉस पाहिजे असतो रे मॅगडी. याडा सिस्टमॅटिक खातो बेटा, याडा कुठून पण काय नाही घुसळत. बर्गर पहिला खात नाही मी, पहिला सगळ्या गोष्टी संपवतो, लास्टला बर्गर खातो. हा डेलमोंटे सॉस, हा वाला सॉस मॅगडीचा कॅचअप आहे. आपण आपला डेलमोंटेचा टेस्ट करू. काहीच फरक नाहीये. कोणता असतो तो? मॅगीचा कॅचअप असतो ना, जो काचेच्या बॉटलमध्ये. मॅगडीच्या सॉसमध्ये गाडेपणा खूप आहे, आंबटपणा आहे आणि गोडच आहे. हे थोडंसं तिखट आहे म्हणून तिला लगेच पाणी पाहिजे आता भूकला. चिकन सरप्राईज बघा. हा काय होतं यार, दुखतंय खूप. सकाळी उठल्यापासून तो आयडक्सच हे मारला, स्प्रे मारलाय, पुन्हा बाम लावला, लाटणे फिरवले, पाण्याचा शेक घेतलाय, बर्फ लावलाय, तरी काय होत नाही. म्हटलं भात माझ्या पुलाव सारखा वास यायला लागला पण शिजला नाही. ऍक्च्युली तांदूळ कधी टाकलेस? आता एकदम पुलाव सारखा सुगंध सुटला आहे. बट आता पूजा ऍक्च्युली कुठे चालली आहे? प्रगतीकडे. हा, गॅस लावायला, 2 शिट्या काढायला. मी काय बोलतो, आपण ट्राय करूया का की त्याला तसंच राहू दे. तांदूळ स्वतःच घुसतोय का पाण्यामध्ये बघूया, पाणी स्वतःच घुसतंय का तांदूळ मध्ये. अरे भाज्या कच्च्या राहतील नाही काय. काय मला लॉजिक समजलं नाही. कुकर मग पाणी असाच घेऊन जा. हा, एका हाताने हे पकड, एका हात खाली लाव आणि एका साईडला पकड, आणि वजन आहे खूप. सोड. आणि तो गरम गरम कुकर कसा घेऊन येशील मग तू? ऐक कपडा घेऊन जा एक एक्स्ट्रा. माझा एक कपडा घेऊन जा, कारण की गरम कुकर. अरे ओढणी आहे म्हणून नाही घेऊन जाता येतात. रिटर्न आणताना तुला व्यवस्थित आणता आला पाहिजे. जमलं तर ठीक आहे, ना तर मला बोलव उचलायला. ठीक आहे. भात आत्ता लावायचा मला लॉजिक समजला नाही, बिकॉज पूर्णच्या पूर्ण चिकन बर्गर, एक फ्रेंच फ्राईजचं मोठं पॅकेट आणि पिझ्झा पफ तुम्ही आता खाऊन टाकतो. किती सीट्या दिल्या बघा? 4 नाही ग, 6 दिल्या, 6. खिचडी, प्रॉपर खिचडी झाली. बट तू एक बघितलं ते मॅगडीतलं सगळं तसंच आहे. आता हे पण खायचं. आता उद्या जर आलं तर उद्याला पण हवं होईल ना आपल्याला. अशा कठीण टायमिंगला प्रगतीताई दादांनी हेल्प केली, तर व्हेरी मच थँक्यू. हा काय SBIचा? हा, HDFCचं आलं फायनली. अच्छा, ते डोअर होल मधून मला दादांचे कपडे ब्ल्यू दिसले. मला वाटलं आपलं सिलेंडर आलं की काय, बट ते नाही. ऍटलिस्ट हे तरी आलं HDFCचं, ज्याला आपल्याला बँड्रासाठी खूप धावपळ करावी लागली.